स्वामी समर्थ अध्याय 13वा श्री गणेशाय नम शुक्ल पक्षी शिशिकार वाडे जैसे उत्तर उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले। द्वादशी अध्यायाच्या अंती श्रीपाद भद बाळापा प्रती कपटयुक्तीने फसवू पाती परी झाले व्यर्थीची स्वयंपाकादिकी करावयासी लज्जा वाटे तयासी तयाचे एके समयी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु जैसे जान निरुत्तरी ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला। सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तिने सेवेकऱ्याचं नित्य त्रास द्यावी व्यर्थची नाना प्रकार बोलून सर्वचाही अवमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तयाचा। परी कोणी एके दिवशी मध्यरात्री समयीस लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पाचे उत्तरले तोपासून बाळाप्पासी त्रास देते अहरदिशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्द तोडती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याच्या घरी येते तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करत त्यासी द्रव्याशा बहुत असे संप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोणा भक्ताने समर्थासी आपल्या हस्ते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावर घालावा। राणीची या मनात विचार येता तरीत सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलती तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठवला। गुगुलाल जमादार चोळाप्पा जवळ येत सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळाप्पा बोलतयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून द्या की ऐसे ऐकून उत्तर गुगुलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पासी त्यावर सत्ता असे सर्वस्वी ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घिजी ऐसे भाषण ऐकून जमादार परतुनी नृप मंदिरात येऊनी वर्तमान सर्व सांगे। चोळाप्पाची ऐकता कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईची गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळाप्पाने करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणती। असे एक अवसरी काय झाले नवलपरी पैसले समर्थ स्वारी भक्ता मंडळी विशिष्ट एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयासी करुणी झोळी समर्थ करी घालती अलख या शब्दाची म्हणती भिक्षा द्या आम्हासी त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थ काय असे उणे तिथे जे जे दर्शना आले तिथे त्यांनी भिक्षा घेतली कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षणभर भर गिनती झाली। झोळी चोळाप्पा ते देवाने समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मनसी श्रीचरण अंतरले चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागा रागा दृष्टोत्तरी तांडव करी भौसार हे ऐकून बाळाप्पासी दुःख झाले मनसी सोडून स्वामी चरणासी म्हणते जावे येथून आज्ञा समर्थाची घेऊन म्हणते जावे येथून याकरता दुसरे दिनी समर्थाजवळ पटले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलवले काय समर्थ बाळाप्पा दर्शना येत त्यासी आसन द्यावे। बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दिले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपला मिळाली कोठे मांडावे आसन विचार पडला तया लागून तोच त्या रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तिथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवत जपाचा काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मनामानशी झाली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार तयाप्रमाणे चमत्कार करून या दावती परी राणीच्या प्रती भाईवर बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोट त्या अवसरी महादेवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी राणी भाऊनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पटले तयासी बोलते समर्थ कैसे करती कारभार ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्या दिवशी
पठवले फौजदारासी, कैद करुणी बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलते. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकार इथून तत्वाचा पेच नेमुनी व्यवस्था केली असे नुपराया. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकार इथून. बाळापा बोलले तयासी, द्रव्यशी नाही आम्हासी, आम्ही निर्भरलो मानसी, स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण, एक भक्त सांगुनी, करावे स्त्रीना उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळापाने चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले, दृढ निश्चयी आणि भक्ती, तैसे सद्गुरु चरणी असक्ती. तिने येते मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. उगीची करते दाबिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नामस करती, त्यावरी होते कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया, रात्रदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदती. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सदा भक्त परस्तो. त्रयोदशी अध्याय गोडा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत त्रयोदशी अध्याय. श्री स्वामीचरणामस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नम. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अघशामना, जय जयाजी परमपावना. दीनबंधू सद्गुरु, प्रातःकाली उठूनी आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी चरण. शुद्ध भाव करुनी प्रातःकाली आठवावे, मग बसावे असणे. भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुनी मन घ्यावे शुद्ध स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फूल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षोडाक्षपणे पूजन करावे. सद्भावे करुनी धूप दीर्पता अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अपघरणा, परात्मा कैलास सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयाजी पुरणपुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा, वेदविद्या सद्गुरु, सुखधामा निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन तारायणा, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पावन, तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पय, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पलक समग्र, तुझी रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी ही होता. दत्ता आणि देवता तूच समर्था निश्चयी. जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र. तुझ लागी आदी माध्यम कोठे नसे पाहता. आसुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञात आणि अज्ञात तूच एक विश्वेशा. वेदातही तर्क चालले, शास्त्राते नावरे. विष्णू शंकर एकसरे, कुठित झाले सर्वही. मी केवळ आत्मलूपी, करू किवी आपली स्मृती. सहस्रमुखी ही निश्चिती, शिनला खाती वर्णता. दृढ ठेवले चरणी माता, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दिनानाथा, तासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना. कृपा समुद्री या मीना, आश्रय दिजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊनी निरसुनी. ही लोक सुख्य देऊनी परलोक्य साधन करावे. दस्तर हा भावसागर, याचे पावावये पहिलं तरी. तन्मय तरणी संचार प्राप्त व्हावे मजला ते. आशा मिनिषा तृषा कृष्णा आणि वासना. भीती भुली नैना न बोधता तुझिया कृपे. किती वर्णू आपले गुण, द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसुनी, इनार्क हृदयी प्रकटले पै. शांती मनी सदा वसो, व्यथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भाव दुःखे ही निरसो, तुझ्या भजनी चित्ते वसो. व्यथा विषयाची नसो, वासना या मनाने. सदा साधू समग्र, तुझे भजन उत्तम. तिने व्हावे ही सुगम, दुर्गम हे भाववत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता. अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. अष्टवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. आसून या संसारात प्राचीन तव नानामृत. प्रपंच आणि परमात्व तिने
मज लागी एशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था शोषितांची तत्वाचा वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणू उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अवरात्र त्याने सर्वार्थ पाहिजे प्रसंगी मानसपूजा करिता तीही प्रिय होई समर्था स्वामी चरित्र वनवता एकता सकल दोष जातील केसी करावी स्वामी भक्ती हे मी मतिमंद परी आता शुद्ध चित्ती तवशी भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीची दवग व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा समज सदा ऐकतो भाविक भक्त चतुर्दशी अध्याय गोडहा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती झडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दिन्य वार्ता इथे काही न उरीची सर्व कामना पुरवुनी यती द्वाती सुरभावर जे नर करती नमस्कारण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शोषितांची भक्ती नसेची जयाची चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्याचे वाटे चिंती ते करती स्वामी भक्ती जन हस्ती तयाते त्यावेळी मंगळवेड्यात बसापा तेली राहत दारिद्र्य पडिला बहुत दीन स्थिती तयाची एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात ते देखिले समर्थ दिगंबर यतिराज कटाक्ष करुनी तयेवर केले शहीन ऐसे नवल देखून लोटांगण घेतलेसे अष्टभावे दाटुनी माता ठेवत श्रीचरणी मने कृपादक्ष कटाक्ष करुनी दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वाचा कर जोडून या सवित्वा झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतुष्ले येती वरदहस्त ठेवून तत्काळ मस्तकी तयाचे बसापाचे श्रीचरण मनी झडले ते पासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदले मग बसापाची कांता ऐकून येशी वार्ता करतील अकांत माझे घर बुडाले बसापा येता ग्रहासी दुष्टांतरी बोलतयासी म्हणे जोडले संसारासी वेड काय लागले परी बसापाचे चित्त स्वामी चरणी असक्त जनावपाद न भुईत नसे चाड कोणाशी एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाले असे रात घोर तम दाटले चित्त झडले श्री चरणी भीती नसे काही मनी दोन पहर होता जन्नी समर्थ उठून चाले पुढे जाता समर्थ बसापा मार्ग चालत प्रवेशले घोर अरण्यात कूर श्रीपादे ओरडती श्री परी बसापाच्या चिंती न वाटे काही भीती स्वामी चरणी पडली व्रती देहभाव नसेची हे समर्थ केले नवळ प्रकट झाले असंख्य वलय भूभाल व्यापला सकल जे अग्नी समान पदवर्ष सर्पा झाले बसापा भानावरी आला अपरिमिती देखील सर्पसमूह चोईकडे वृक्षशाखा अलौकिक तो सर्पमय दिसते मागे पुढे पाहता तो दिसते सर्पमय पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुत्तरी समर्थ काय बोले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितकेच घेई न करी अवमान काही दिव्य तुझे उदरी ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून तरीत करी घेऊन अंगवस्त्र ताकते एका सर्पावरी गुंडाळुनी सर्पा त्वरित सत्वर उचलती घेत तव सर्प झाले गुप्त तेही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसापा सहित बसले समर्थ एका देऊळी तिथे आपले अंगवस्त्र बसापा सोड पाहते तव त्यात सुवर्ण दिसले सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माता ठेवुनी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाटी त्यासी बोलता यतीश्वर घरी जावे या सत्वरे सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीचे असो हे बसापा भक्त संसार सुख उपभोगता रात्रदिन स्वामी समर्थ मंत्र जपे अत्याधरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा समज सदा भाविक परस्तो पंचदशी अध्याय गोडहा श्री रस्तु चरणामस्तु श्री रस्तु शुभम भवतु।